बकरीचं पाळस 6ही दिवस आलं आणि 7व्याही दिवशी आलं महाराज. तर 7व्या दिवशी आल्यानंतर त्या मृदंगाचार्याला विचार पडला की अरे आजचा 7वा दिवस आहे आणि लगातार हे बकरीचं पाडस आपल्या मृदंगावर मान टेकून झोपतं, त्याला एवढा माझा मृदंग आवडत असेल का? म्हणून त्या मृदंगाचार्याने त्या बकरीच्या पाडसाला प्रश्न केला की काय रे बाबा, म्हणे तुला माझा मृदंग एवढा आवडतो का की तो रोज माझ्या मृदंगावर मान टेकून झोपतोस? ते बकरीचं पाडस म्हणते नाही महाराज, तुम्ही काय बोल वाजवता, तुम्ही कसा पकवाज वाजवता हे मला काहीही माहित नाही, पण तुम्ही जेव्हा जेव्हा वाजवता ना तेव्हा तेव्हा मला असं वाटतं म्हणे की माझी आई मला हाक मारत आहे बघा. कारण तुमच्या मृदंगाला जे लागलेलं पान आहे ते माझ्या आईच्या काळजापासून बनलेलं आहे म्हणे. बघा, आई मेल्यानंतरही आईचं काळीज आपल्याशी बोलतं आणि तिच्याशिवाय आपलं कोणी नाही महाराज. कि कौन यहाँ दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ, कहाँ गई ममता भरे दिन कैसे कोई जी माँ तेरे बिन, कहाँ गई ममता भरे दिन कैसे कोई जी माँ तेरे बिन, ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ, हो माँ के बिना सुना है जहाँ. म्हणून ती आई जोपर्यंत आपल्या जवळ आहे ना महाराज, तोपर्यंत त्या आईला जपून ठेवा. त्या आईला आपण वृद्धाश्रमात नेऊन टाकतो आणि ती आई तिथून रडून दुःख व्यक्त करते की मी तुझ्यासाठी जीवन झाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन झाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन धाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन धाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला. नको देखावा लावू जगाला, मोडला नाही कधी रुपया तुझा. उरला नाही कधी रुपया दुधाला, उरला नाही कधी रुपया दुधाला. तुला पाहून प्राण रोखिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन झाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन धाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. की मी तुझ्यासाठी जीवन झाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी अख्खं जीवन झाडलं आणि तू मला एक थेंब पाणी सुद्धा नाही दिलं, वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. आणि ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आईचं महत्व आहे त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये वडिलांचं सुद्धा तेवढंच महत्व आहे. बरं मला सांगा, तुम्हाला थोडीशी सोय रुतली तर तुमच्या मुखातून कुठला शब्द बाहेर पडतो? आणि तुमच्या डोळ्यासमोर एक मोठा ट्रक जात आहे तेव्हा कुठला शब्द बाहेर पडतो? बापरे. याप्रमाणे आई ही लहान लहान संकटासाठी कामात पडते, त्याप्रमाणे वडील हे मोठ्या मोठ्या संकटासाठी कामात पडतात. बाप गैर जोडी लेकराचे होडी, बाप गैर जोडी लेकराचे होडी.
कारण हे फक्त आईवर बोलतात महाराज. वडिलांवर कोणीच बोलत नाही. आई ही रडून दुःख व्यक्त करते, पण वडील कधीच रडून दुःख व्यक्त करताना दिसत नाही. कारण त्यांना असं वाटते की माझ्या मागं माझा पूर्ण परिवार आहे, मी रडलो तर त्यांना कोण सांभाळेल. म्हणून वडील कधीच रडत नाही महाराज. आणि वडील कसे असतात हे तुम्हाला मी कवितेवरून सांगते महाराज. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणकार कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या देवाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घरा झोपते कुशाल. बापा घराचा तो पाया, आई कडसात्यावर, जेव्हा खाचा तो ना पाया, तेव्हा कोसळते घर. उलाढाली करतो बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप या जगाचा बाप घेतो सारे माथे. घरा बायकोनी मुले यांना जगविण्यासाठी, बाप होतो वेडा पिसा, एका एक पैशासाठी. बापा म्हणजे रिकसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यात थेंब पुन्हा दिसणार कसा. बाप आपल्याला कधीच रडताना दिसत नाही, परंतु त्याचे सर्व अश्रू फक्त एका क्षणासाठी राखून ठेवतो महाराज. आणि तो क्षण म्हणजे बाप साठवतो अश्रू, वाट पाही त्या क्षणाची, जन्मभराची रडतो लेक जाताना सासरी, ज्याने जपले मुलांना तड हाती पाखरांना. अशा बापासाठी आम्ही थोडी आसवे डोळ्यात, बाप थकल्यावरती त्याचा बनावे आधार. नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर, बापा म्हणजे जणू एक झाडच लावले. बाप म्हणजे मुलांची जणू अवत माऊली, जणू अवत माऊली, जणू अवत माऊली. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 जे फक्त एका क्षणासाठी रडतात. आणि तो क्षण म्हणजे जेव्हा मुलगी सासरी जाते महाराज तेव्हा. आणि तुकाराम महाराज कोणत्या माता पित्यांना धन्यता देतात की ज्या माता पित्याने आपल्याने आपल्या मुलाचे हित जाणले त्या माता पित्यांना. म्हणून तुकाराम महाराज पहिल्या चरणात सांगतात, आपुली आईता